नेक्स्ट टॉपिक बघा, डिफरन्सिएशन. इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. याच्यातला बराचसा पार्ट तुम्हाला ऑलरेडी 11वी मध्ये झालेला आहे. त्यातल्या काही गोष्टी बघा, आठवत आहे का? हा जो फॉर्म्युला आहे एफ डॅश एक्स इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिव्हायडेड बाय एच. याला फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हटलेलं होतं. आणि हा फॉर्म्युला वापरून तुम्ही बेसिक, जेवढी काही बेसिक स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्या सगळ्यांच्या डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी हा बेसिक फॉर्म्युला यूज केलेला होता. त्याच्यानंतर याच डेरिव्हेटिव्हची अजून एक डेफिनेशन होती, ती होती लिमिटच्या फॉर्मॅटमध्ये, आणि लिबनिट्झचं नोटेशन त्या ठिकाणी होतं. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं, लिमिट ॲज अ डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दिस इज इक्वल टू डी वाय अपॉन डी एक्स, असा पण एक फॉर्म्युला होता. त्याच्यानंतर हा फर्स्ट प्रिन्सिपलचा जो आहे तो पण एकदा लिहून बघूया आपण. एफ डॅश एक्स इक्वल टू, काही आठवत आहे का बघा, लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिव्हायडेड बाय एच, चा फॉर्म्युला होता तो. आणि हे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग आता हे सगळं वापरून ह्याच्यावरून एक 3-4 थेरम तुम्ही व्हेरीफाय केलेले आहेत. अजून एक 2-3 थेरम या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचे आहेत, ते त्याच्या पुढचे असतील. त्याच्यानंतर हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, त्याच्यातले फॉर्म्युले जरा व्यवस्थित बघून घ्या. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0, एक्स रेस टू एन ची डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, 1 अपॉन एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर हा काही फॉर्म्युला गरजेचा नाही आहे. हे जर तुम्हाला एक्स रेस टू एन माहीत असेल तर याची काही गरज लागत नाही. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स, साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स ची मायनस साइन एक्स, टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, कोसेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कॉट एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. ही तर बेस ई आहे. बेस ज्या वेळेला लिहिलेला नसतो तो बेस ई असतो, आणि लॉग एक्स टू द बेस ए असेल तर 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. हे सगळे फॉर्म्युले आहेत त्याच्यातले. इम्पॉर्टंट, सगळे फॉर्म्युले व्यवस्थित तयार करून ठेवा, फार महत्वाचा पार्ट आहे हा. त्याच्यानंतर हे रूल्स पण आपण बघितलेले आहेत. हा ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल आहे. म्हणजे जर y इक्वल टू यू प्लस व्ही असेल किंवा यू मायनस व्ही असेल तर dy अपॉन dx इक्वल टू du अपॉन dx प्लस मायनस dv अपॉन dx हे असेल. त्यानंतर जर प्रोडक्ट रूल, हा झाला ऍडिशन सबट्रॅक्शन रूल, प्रोडक्ट रूल इथं आहे y इक्वल टू यू इंटू व्ही असं जर असेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल टू, याला फर्स्ट फंक्शन याला सेकंड फंक्शन असं कन्सिडर करा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन हे असेल. त्याच्यानंतर आहे कोशंट रूल किंवा डिव्हिजनचा रूल. त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, जर दिलेलं फंक्शन या फॉर्मॅटमध्ये असेल यू अपॉन व्ही, देन dy बाय dx इक्वल टू, याच्यामध्ये पहिल्यांदा काय येणार आहे, या डिनॉमिनेटरचा स्क्वेअर घ्या. त्याच्यानंतर हे व्ही वरती घ्यायचं आहे पहिल्यांदा, इंटू du अपॉन dx, यू ची डेरिव्हेटिव्ह मायनस, ज्याची डेरिव्हेटिव्ह घेतली त्याला तसंच ठेवा, म्हणजे यू तसंच ठेवा, आणि व्ही ची डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx, हे या पद्धतीने. आता याच्यामध्ये त्यांनी काही इंट्रोडक्शन मध्ये वगैरे दिले बरंच काय काय. यामध्ये महत्वाचं नाव तेवढं लक्षात ठेवा, साहेबांचं नाव त्याच्यामध्ये आहेच. म्हणजे साहेब कुठं कुठं आहेत फिजिक्समध्ये, इकडं मॅथ्समध्ये, ते जरा बघा, विचार करा. आणि हा एक विल्यम लिबनिट्झ एक आहे,
जनते डेल्टा वगैरे ही नोटेशन सगळी सांगितलेली आहेत. बाकीच काय नको आहे आपल्याला याच्यातलं काय. आता याच्यातलं थेरम बघा. याच्या आधी आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि कोशंट किंवा डिव्हिजन यांचे थेरम बघितलेले आहेत. आता त्याच्या पुढे हा जो आहे याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असं म्हणतात. हे जरा लक्षात ठेवा. हे जे स्टेटमेंट बघा आता, इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज ए डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ यू and u equal to g of x is a differentiable function of x such that composite function y equal to f of g of x is a differentiable function of x. कसं सांगितले बघा, y हे u चं फंक्शन आहे आणि u हे g of x म्हणजे x चं फंक्शन आहे आणि सच दॅट ह्या दोघांचा वापर करून तुम्ही एफ ऑफ जी ऑफ एक्स असं कंपोजिट फंक्शन तुम्ही तयार करू शकताय. तर याच्यासाठी तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेताना काय करा म्हणून सांगितले त्यांनी, dy अपॉन dx म्हणजे y हे x चं फंक्शन आहे. मग dy अपॉन dx इक्वल टू पहिल्यांदा काय करायचं, y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u घ्या, dy अपॉन du आणि नंतर u ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच du अपॉन dx हे त्याच्यामध्ये घ्या. बघा त्यांनी काय काय सांगितले, इव्हन दॅट y इक्वल टू एफ ऑफ यू अँड u इक्वल टू जी ऑफ एक्स, वी अज्युम दॅट u इज अ नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. कारण कॉन्स्टंट फंक्शन असले की डेरिव्हेटिव्ह झिरो होणार, हे काही लिहायची गरज नाही आहे खरं तर. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू डेल्टा एक्स इतक्या अमाऊंटनं वाढते असं कन्सिडर करतोय. त्यामुळे यू ची व्हॅल्यू डेल्टा यू एवढ्या अमाऊंटनं वाढेल आणि वाय ची व्हॅल्यू डेल्टा वाय एवढ्या अमाऊंटनं वाढेल. या अर्थाचं तुम्हाला हे एक वाक्य लिहावं लागेल. सो अज्युम दॅट देर इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स दॅट इज डेल्टा एक्स. Therefore, delta u and delta y be the corresponding increments in u and y respectively. हे सगळे इन्क्रीमेंट्स स्मॉल इन्क्रीमेंट्स आहेत. डेल्टा एक्स, डेल्टा यू, डेल्टा वाय, these are the small increments in x, u and y respectively such that, पण हे शून्य नाही आहेत, पण व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट्स आहेत. मग आता त्यांनी हे कन्सिडर केले बघा कशा पद्धतीने घेतले ते, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स हे पाहिजे मला. मग याला त्यांनी काय केलेलं आहे, यू न डिव्हाइड केले, त्याची एक टर्म केली आणि डेल्टा यू न मल्टिप्लाय केले आणि ही दुसरी टर्म केली, तेच इथं मांडले. म्हणजे तुम्ही इथं थोडक्यात डेल्टा यू न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केले. त्याच्यानंतर टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्सटेन्स टू झिरो ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला लिमिट घ्या, तेच घेतले इथं. ठीक आहे. त्याच्या पुढे त्यांनी असं वापरले, ॲज अ डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू टेन्स टू झिरो. कारण एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाल्यानंतरच यू मध्ये इन्क्रीमेंट होणार होतं. त्यामुळे काय केले बघा त्यांनी, बदल हित केलेले बघा, डेल्टा एक्स टेन्स टू झिरोच्या ऐवजी डेल्टा यू टेन्स टू झिरो घेतले. एवढाच बदल, बाकी सगळं ऍज इट इज आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी हे वाक्य लिहिले, ऍज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू टेन्स टू झिरो असं त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचे डेफिनेशन वापरा फक्त. बघा, लिमिट ॲज डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ॲज डेल्टा यू टेन्स टू झिरो, ह्या डेल्टाचं कन्व्हर्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये होणार. असं सेम डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्सचं कन्व्हर्शन डीयू अपॉन डीएक्स मध्ये होणार. आणि मग हे सगळे चेंजेस तुम्ही त्याच्यामध्ये केले, हे असं इक्वेशन मिळेल तुम्हाला. आता हे उजव्या बाजूचं ह्याचं जे आर एच एस आहे ते एक्झिस्ट होते, अस्तित्वात आहे, फायनाईट आहे. त्यामुळे एल एच एस पण एक्झिस्ट होणार आणि फायनाईट असणार. त्यामुळे डाव्या बाजूला इथं जसं उजव्या बाजूला हे दोन फॉर्म्युले वापरले, तसं याच्यासाठी पण dy अपॉन dx लिहून टाका आणि मग तुम्हाला फायनल फॉर्म्युला असा मिळेल,
dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx असा फायनल फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळेल. बघून घ्या, थेरम महत्वाचा आहे. थेरम विचारतात परीक्षेमध्ये, व्यवस्थित तो करून ठेवा. आता त्या थेरम वरती बेस्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन्स ते कन्सिडर करूया. आपले साधे साधे फॉर्म्युले आहेत. हे बघा, एक्स रेस टू एन याची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन असं लिहितो. मग हेच जर समजा तुम्ही एक्सच्या ठिकाणी जर एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं तर याची डेरिव्हेटिव्ह याच्यासारखीच लिहायची. म्हणजे पहिल्यांदा एन पुढं घ्या, एफ ऑफ एक्स रेस टू एन, बरं का, हे एन पुढं घ्या, त्यानंतर त्याची पॉवर एक न कमी करा आणि हे जे एफ ऑफ एक्स आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह लिहायची, ती येते एफ डॅश एक्स. ते याच्यामध्ये आहे. हे बघा, इथं फॉर्म्युला त्यांनी त्या पद्धतीने दिलेला आहे. मग तुम्हाला जर ही प्रूफ आत्ताच्या पद्धतीने जर पाहिजे असेल तर बघा, ते पण आपण एकदा व्हेरीफाय करूया. y इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू एन हे आपलं त्यांनी दिलेलं फंक्शन आहे पहिलं. मग आता याच्यामध्ये मी एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी यू वापरतोय. कुठे यू इक्वल टू एफ ऑफ एक्स, देअरफॉर y इक्वल टू यू रेस टू एन असं येणार. म्हणजे काय झालं बघा, y इज अ फंक्शन ऑफ यू, y इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ यू, u इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स, हे असं आलं. म्हणजे त्या ती जे तो जो थेरम आपण बघितलेला आहे त्या थेरमच्या स्टेटमेंट सारखं तयार झालेलं आहे. मग आता ह्या दोघांच्या वेगवेगळ्या डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या. मग पहिल्यांदा मी यू ची डेरिव्हेटिव्ह घेतोय. यू इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. एक पूर्ण करू आपण व्यवस्थित. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह येणार डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश एक्स. हे तयार झालं. त्याच्यानंतर लिहून घ्यायचं आहे y इक्वल टू यू रेस टू एन, मग याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू यू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यू dy अपॉन du इज इक्वल टू एन इंटू यू रेस टू एन मायनस वन, आणि यू ची व्हॅल्यू काय आहे एफ ऑफ एक्स, मग एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन हे असेल. मग ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या तयार झाल्या जातात. डीयू अपॉन डीएक्स पण तयार झाले, डीवाय अपॉन डीयू पण तयार झालेला आहे. मग तो जो थेरम आहे तो थेरम बघा आठवण, डीवाय अपॉन डीएक्स इक्वल टू डीवाय अपॉन डीयू इंटू डीयू अपॉन डीएक्स येत आहे. मग डीवाय अपॉन डीयू ते येत आहे एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन, आणि त्याच्या पुढे कोण आहे डीयू अपॉन डीएक्स ते येत आहे, त्याची व्हॅल्यू येते एफ डॅश एक्स. मग हे असं सोडवायचं आहे ते. मग हे सगळं त्यांनी पूर्ण इथं तुम्हाला तयार करूनच दिलेलं आहे टोटली. त्यामुळे हे टेबल व्यवस्थित जरा एक 2-3 फॉर्म्युले जरी तुम्ही त्यातले केले तरी ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल की हे सगळं झालेलंच आहे. फक्त कशा पद्धतीनं वापरायचं आहे ते तेवढं तयार करा. आता बाकीचे फॉर्म्युले बघा. दुसरा फॉर्म्युला आहे रूट एक्स. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती तुम्ही कशी घेता, 1/2 रूट एक्स घेता. तसं जर त्यांनी रूट मध्ये एफ ऑफ एक्स दिलं तर हे झालं कंपोजिट फंक्शन. मग त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, पहिल्यांदा रूटची डेरिव्हेटिव्ह घ्या. ती डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एफ ऑफ एक्स. नंतर रूटच्या आतमध्ये जावा, एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स.
हेच दिलंय का इथं बघून घ्या. याची काही गरज नाहीये, या फॉर्म्युल्याची काही गरज नाहीये. साइन एफ ऑफ एक्स, साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह, साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येते कॉस एक्स. मग हेच जर समजा साइन एफ ऑफ एक्स दिलं तुम्हाला आणि याची डेरिव्हेटिव्ह काढा म्हणून सांगितलं, तर पहिल्यांदा साइनची डेरिव्हेटिव्ह घ्या, ती येणार आहे कॉस एफ ऑफ एक्स, आणि परत पुढं एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह घ्या, ती येणार आहे एफ डॅश एक्स. बघा फॉर्म्युला. मग सेम याच पद्धतीनं कॉस एफ ऑफ एक्स, टॅन एफ ऑफ एक्स, सेक एफ ऑफ एक्स, सगळ्यांच्या डेरिव्हेटिव्ह त्याच पद्धतीनं आहे. फक्त प्रत्येक ठिकाणी पुढं नवीन काय येते, एफ डॅश एक्स तेवढं आठवणीने घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं कॉट एक्स, कोसेक एक्स त्यांच्या पण डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहेत. त्याच्या पुढे आहे ए रेस टू एफ ऑफ एक्स. मग ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. तसं ए रेस टू एफ ऑफ एक्स जर आपण घेतलं तर मग त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए, आणि एफ ऑफ एक्स ची पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या एफ डॅश एक्स. सेम तशीच कंडिशन, ए रेस टू एफ ऑफ एक्स, लॉग एफ ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस ए. सगळे फॉर्म्युले तसेच घ्यायचे आहेत. एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आणि पुढं एफ ऑफ एक्स ची आठवणीनं डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. तर बघा एक्सरसाइज 1.1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. आता त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे त्याला डायरेक्ट y इक्वल टू कन्सिडर करा. y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे याची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे आठवणीने लिहित चला. मग dy अपॉन dx इक्वल टू, इथं काय करायचं बघा, ही जी टर्म आहे त्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करा. मग एफ ऑफ एक्स रेस टू 5 आहे, मग नुसतं एक्स रेस टू 5 असतं तर याची डेरिव्हेटिव्ह काय लिहिली असते तुम्ही, 5 इंटू एक्स रेस टू 4 लिहिलं असतं. तसं इथं 5 इंटू एफ ऑफ एक्स रेस टू 4, आणि जी एफ ऑफ एक्स ज्याला तुम्ही म्हटले ही टर्म, त्याची परत पुढे आठवणीने डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. मग हे टोटल किती होणार बघा, 5 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4, आणि याची डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह आहे 3x² मायनस 2x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 2, मायनस 1 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. हेच त्याचं फायनल आन्सर. पाहिजे असलं फक्त व्यवस्थित मांडून घ्या, हे पुढे घ्या, 5 इंटू 3x² मायनस 2 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्याला पहिल्यांदाच y इक्वल टू कन्सिडर करा. y इक्वल टू 2x रेस टू 2 इंटू एक्स रेस टू 3 अपॉन 2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू 4 अपॉन 3 मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन 2. आता हे मी डायरेक्ट पण सोडवू शकतो. आता ऍज पर अगदी एक्झॅक्टली थेरम प्रमाणात जर सोडवायचं म्हटलं तर ही जी टर्म आहे त्याला मी आता u कन्सिडर करून घेतोय. पुट u इक्वल टू
2 into x raised to 3 upon 2 minus 3 into x raised to 4 upon 3 minus 5. त्यामुळे मग फंक्शन कसं होणार किंवा दिलेलं एक्झाम्पल कसं होईल, y इक्वल टू u रेस टू 5 अपॉन 2 हे असं होणार. आता पहिल्यांदा या y ची डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू u, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u. हे कसं होणार, dy अपॉन du इज इक्वल टू 5 अपॉन 2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, 5 अपॉन 2 मायनस 1 म्हणजे 3 अपॉन 2 होणार. आणि u ची व्हॅल्यू परत आहे तशी तिथे यूज करा. 2 into x raised to 3 upon 2 minus 3 into x raised to 4 upon 3 minus 5 हे असेल. आणि आता त्या u ची डेरिव्हेटिव्ह परत एकदा ते u लिहून घ्या. Now u equal to 2x raised to 3 upon 2 minus 3x raised to 4 upon 3 minus 5. आता याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x du अपॉन dx इक्वल टू, आता याचं काय काय होणार बघा, हे 2 कॉन्स्टंट तसंच ठेवा. x रेस टू 3 अपॉन 2 याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार, 3 अपॉन 2 x ची पॉवर 1 न कमी करा, ती येणार 1/2 मायनस 3 पॉवर पुढे घ्या 4 अपॉन 3 पॉवर 1 न कमी करा, 4 अपॉन 3 मायनस 1 म्हणजे ते येणार 1 अपॉन 3 मायनस 5 त्याची डेरिव्हेटिव्ह 0. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन, हे 2 कॅन्सल होईल, इथं 3 कॅन्सल होईल, म्हणजेच हे काय येणार 3 इंटू एक्स रेस टू 1/2 मायनस 4 इंटू एक्स रेस टू 1 अपॉन 3 हे येणार आहे du अपॉन dx. आता याच्यावरून थेरम तेवढा वापरा. नाव dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. मग dy अपॉन du एवढा आहे बघा, 5 अपॉन 2 आणि थांबा हे राहिले बघा, त्या घातांकामध्ये 3/2 आहे ते तेवढं घ्या. मग ही टर्म आणि 5 अपॉन 2 आहे पुढं, सो दिस इज इक्वल टू 5 अपॉन 2 into bracket 2x raised to 3 upon 2 minus 3 into x raised to 4 upon 3 minus 5 bracket raised to 3 upon 2 आहे बघा तिथे. into du upon dx, ते du upon dx ते पुढे मांडून टाका. हे त्याचं फायनल आन्सर. त्यात काय बाकी सिम्प्लिफिकेशन वगैरे काय होत नाही. म्हणजे डायरेक्ट जर या पद्धतीने जर विचारलं युजिंग थेरम तर ते पण आपल्याला आलं पाहिजे. डायरेक्ट सोडवा म्हणून सांगितलं तर ते पण आलं पाहिजे. डायरेक्ट सोडवा म्हटल्यानंतर याच्यात काय करावं लागेल बघा बरं. dy अपॉन dx इक्वल टू, पहिली टर्म तुम्हाला काय करावं लागेल, हे 5 अपॉन 2 पुढे घ्या, त्याचा घातांक 1 न कमी करा, असे, आणि परत याची पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. याची डेरिव्हेटिव्ह तर फक्त ती तेवढी डेरिव्हेटिव्ह तेवढी फक्त घ्या, 5 अपॉन 2 ब्रॅकेट आहे असं 5 अपॉन 2, 5 अपॉन 2 पुढे घेतले ना, पॉवर 1 न कमी करायचं.
3/2 इथं पण तसंच आहे. नाही तर फक्त याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. ती काय येणार डेरिव्हेटिव्ह? हे 2 आहे असं 3/2 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा म्हणजे 1/2 येणार, मायनस 3 आहे असं त्याच्या पुढे 4/3 त्याची पॉवर 1 न कमी करा म्हणजे हे असेल. आता हा फर्स्ट पार्ट ऍज इट इजच राहील, त्यात काही चेंज होणार नाही. इथं फक्त 2 कॅन्सल करा, इथं 3 कॅन्सल करा आणि हे फायनल आन्सर बघा आणि आपण इथं फायनल आन्सर लिहिलेलं आहे ते पण बघून घ्या. या दोन्ही व्हॅल्यूज सेम येतात. एका ठिकाणी तुम्ही पूर्ण कंपोजिट रूल वापरलेला आहे, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सोडवू शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. मी परत एकदा त्याच मेथडनं सोडवते, म्हणजे थेरम ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं. हे रूटच्या आतमध्ये जे आहे त्याला मी u कन्सिडर करतो. पुट u इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. देअरफॉर y इक्वल टू रूट u हे असं येईल. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची. याची डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy/du इज इक्वल टू रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट u आणि u ची व्हॅल्यू वापरा. 2 इंटू रूट u ची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 हे असेल. हे तुमचं dy/du तयार झालं. आता u इक्वल टू लिहून घेऊया. इकडे सोडवतो इकडे पासून, म्हणजे दोन्ही टर्म्स आपल्याला व्यवस्थित दिसतील. नाउ u इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्यायची du/dx इक्वल टू एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x आणि 4x ची डेरिव्हेटिव्ह 4 एवढे येईल. मग आता याच्यावरून तुम्हाला dy/du आणि du/dx हे दोन वेगवेगळे मिळालेले आहेत. ते आता फक्त एकत्र करा, त्याच्यासाठी थेरम वापरायचा. नाउ dy/dx इक्वल टू dy/du इंटू du/dx. मग dy/du च्या ठिकाणी ही व्हॅल्यू येणार 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 आणि du/dx ची ही व्हॅल्यू आहे 2x प्लस 4. मग या अंशातून इथं 2 कॉमन घ्या, इथं 2 कॉमन निघते, ते 2 आणि हे 2 तेवढं कॅन्सल करा, म्हणजे इथं शिल्लक राहील x प्लस 2 डिव्हायडेड बाय मध्ये स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हे असं आहे. आता इथं मात्र मी आपल्या डायरेक्ट मेथडनच आपण ह्याला सोडवणार आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग पहिल्यांदा फक्त पहिलं रूट कन्सिडर करायचं, या सगळ्या फंक्शनला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy/dx इक्वल टू हे झालं रूट मध्ये एफ ऑफ एक्स, याची डेरिव्हेटिव्ह काय येणार?
1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ही पहिली टर्म तयार झाली. म्हणजे 1/2 रूट f(x) झालं. आता रूटच्या आत जायचं आणि स्क्वेअर रूटच्या आत जी टर्म आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 हे असेल. सो दिस इज इक्वल टू 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 हे आहे असंच राहिलं. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार? एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस परत पुढे जायचंय. रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 होणार. आणि परत रूटच्या आतमध्ये कोण आहे? f(x) त्याची डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे. हे असं तयार होईल. Therefore, dy/dx equal to first part as it is, no change. हे आहे असंच राहील. इंटू ब्रॅकेट हे 2x पण तसंच ठेवा. 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि याच एक्स स्क्वेअर प्लस 1 ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह येणार 2x. याच्यातलं 2 ला 2 कॅन्सल होईल. So this is equal to 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इथं काय होणार बघा, रूट स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हा एवढा लसावी येणार इथं. आणि त्या रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ने इकडे मल्टिप्लाय करा. 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस इथं कोण आहे बघा अंशात शिल्लक, ते फक्त x आहे, ते पुढे येईल. हे असेल. हे आहे असं ठेवलं तर हे चालेल, किंवा हे सुद्धा परत पुढे इकडे छेदामध्ये घेऊन अंशातून x कॉमन घेऊन वगैरे करू शकताय. फार काही त्याच्यामध्ये मोठे चेंजेस होत नाहीत, त्यामुळे आहे असंच ठेवून टाका त्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. y इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 5 इंटू क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 हे असं दिलेलं आहे. ह्याला फक्त जरा व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. Therefore y इक्वल टू 3/5. पहिल्यांदा मी ह्याला हे असं मांडून घेतो. इथं हे 3/5 तर पुढे घेतलंय. हे क्यूब रूट आहे, म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू 5/3 हे असेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा अजून एक काम करूया, अजून थोडस त्याला सोपं करूया, मग डेरिव्हेटिव्ह घेऊया. येईल डेरिव्हेटिव्ह घ्यायला, त्याचं काय अडचण नाहीये. 3/5 तसंच ह्याला फक्त वरती घेतोय मी. 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू मायनस 5/3. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इक्वल टू हे 3/5 तसंच ठेवा.
आता हे -5/3 पुढे घ्या पहिल्यांदा, त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा. 2x² -7x -5, हे -5/3 आणि -1 म्हणजे किती होणार आहे? -5 -3 -8/3 होणार आहे. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² -7x -5 याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची पुढे. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, हे 3 कॅन्सल होईल, इथलं 5 कॅन्सल होईल, हे मायनस पुढे घ्या, 2x² -7x -5 ब्रॅकेट रेस टू 8/3 आणि याची डेरिव्हेटिव्ह हे 2 तसंच ठेवा. x² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x -7 हे असं होईल आणि -5 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. मायनस हे टोटल किती होते बघा, ते येणार 4x -7, ते अंशात येणार आणि हे परत मी छेदामध्ये घेतो, म्हणजे त्याची जी काही पॉवर घातांक जो काही आहे तो प्लस होईल. म्हणजे हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3x -5 minus 1 upon square root of 3x minus 5 bracket raised to 5. आता ही जी पूर्ण टर्म आहे ही सगळी टोटल, याला मी एफ ऑफ एक्स कन्सिडर करतोय, म्हणजे हे एफ ऑफ एक्स रेस टू 5 आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू, ते 5 पहिल्यांदा पुढे घ्या, ब्रॅकेट ऍज इट इज ठेवून टाका, त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करून घ्या, रेस टू 4 होणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये जायचं, मग तिथं काय काय आहे, रूट 3x -5 मायनस 1 अपॉन रूट 3x -5. तर तुम्हाला काय करावं लागेल बघा, हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे तो आहे असंच ठेवून रेस टू 4 लिहायचं फक्त घातांकामध्ये, याच्यात काही चेंज होणार नाही. आता चेंज इथून पुढे होणार सर, मग आता सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावे लागतील. त्याच्या आधी किंवा घेऊया डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह, येतेच सगळे फॉर्म्युले तुम्हाला, त्यात काय अडचण नाही आहे जास्त. बघूया मग, आता पहिल्यांदा ह्याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 3x -5, त्याच्यानंतर याला मी फक्त जरा ऍडजस्ट करून घेतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता बघा इथं रूट आहे, रूट म्हणजे घातांक 1/2, त्याला वरती घ्या, म्हणजे काय होणार, 3x -5 रेस टू -1/2 असं होईल. So this is equal to 5 into bracket raised to 4 हे असं होईल. हा आता फर्स्ट पार्ट तसाच ठेवायचा, याची डेरिव्हेटिव्ह रूट आहे, ते रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट, असे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x -5, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस, इथं काय होणार, हे -1/2 पुढे घ्या, ते मी इकडे खाली घेतोय, बघा टर्म कशा कशा येतात, मग कुठं लिहायचं ते बघू आपण त्याला, आणि 3x -5
त्याची पॉवर 1 न कमी करा. -1/2 -1 म्हणजे होणार -3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x - 5 हे असेल. So this is equal to 5 into bracket the raised to 4 into another bracket 3x minus 5 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 3 इथं वरती लिहा 3/2 into square root of 3x minus 5 हे असेल. इथं मायनस आणि हे मायनस असं म्हणून ते प्लस होईल. हे 1/2 त्याला छेदामध्ये घेतोय 1/3x minus 5 raised to 3/2 आणि 3x minus 5 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे 3 असे. आता इथं बघा कशा पद्धतीनं टर्म्स तुम्ही घेताय ते आहे असं ठेवलं तरी चालेल. इथं 3/2 दिसतंय 3/2 दिसतंय ते सगळं तेवढं तुम्ही बाहेर इथे घेऊ शकताय. सिम्प्लिफिकेशन काय फारसं जास्त होत नाही. 5 इंटू ब्रॅकेट पहिलं काय आहे बघा बरं ते ब्रॅकेट मधलं. ठीक आहे, आता सगळं उत्तर मांडूया. टर्म भरपूर येतील एकदम. 5 इंटू ब्रॅकेट √3x - 5 minus 1/√3x - 5 ब्रॅकेट रेस टू 4. बघा बरोबर आहे का? ठीक आहे, हा फर्स्ट पार्ट झाला. आता हा जो उरलेला जो पार्ट आहे त्याच्यातून तुम्ही काय काय कॉमन घेऊ शकताय ते जरा बघा. 3/2 इथं पण आहे 3/2 इथं पण आहे. हे 3/2 कॉमन घेतलं. त्याच्यानंतर √3 छेदामध्ये पण आहे, √3 इथं पण छेदामध्ये आहे, ते पण कॉमन घेतो. 1/√3x - 5. आता शिल्लक काय राहील? इथलं सगळंच बाहेर घेतले पूर्ण. इथे येणार 1 प्लस ह्याच्यातलं 3/2 आणि ह्याच्यातलं √3x - 5 म्हणजे ह्याच्यातलं एक 3x - 5 इथं शिल्लक राहील. बघा समजतंय का? असेल तोपर्यंत आता ह्याला सोडवून घेतलं पाहिजे. सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. ठीक आहे, आता काय एवढं सगळं केलंय म्हटल्यानंतर बाकीचं पण आवरून घेऊया. बघा ही टर्म मी तशीच ठेवते, नो चेंज. 5 इंटू 3 म्हणजे हे किती होणार? 15/2. त्याच्यानंतर हे किती आहे? 1/√3x - 5 हे पुढे घेतलं इथं. त्याच्यानंतर हे किती होते बघा बरं? 3x - 5 प्लस 1 होणार. हे सिम्प्लिफाय करा एवढंच, किंवा ह्याला आपण इथं ठेवू नंतर त्याला पुढे ठेवू, उगीच विनाकारण ते गोंधळ नको. आता हे 5 ही टर्म मी पुढे घेतलेली आहे. हा ब्रॅकेट लिहा. आता ब्रॅकेट काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 3x - 5 मायनस 1/स्क्वेअर रूट ऑफ 3x - 5 ब्रॅकेट रेस टू 4. आणि हे किती होणार बघा? 3x - 5 प्लस 1 म्हणजेच 3x - 4 डिव्हायडेड बाय 3x - 5 एवढं सगळं येणार. मग आता ही टर्म आणि ह्या पुढच्या 2 टर्म यांना एकत्र करूया आणि बाकीचं सगळं ऍज इट इज ठेवून टाकूया. बघा जरा काय काय होते. मग अंशात काय येणार? 15 इंटू ब्रॅकेट 3x - 4 होणार डिव्हायडेड बाय इथं 2 आहे. हे √3x - 5 आहे आणि इथं नुसतं 3x - 5 आहे. टोटल होणार 3x - 5 घातांकांची बेरीज होणार 1/2 प्लस 1 म्हणजे हे होणार 3/2
इंटू ब्रॅकेट √3x minus 5 minus 1 upon √3x minus 5 ब्रॅकेट रेस टू 4. हे त्याचं फायनल आन्सर येईल.